रायगडच्या राजकारणात झेंड्याचा मान कोणाला हा फक्त सन्मानाचा मुद्दा नाही, हा आहे सत्ता कोणाकडे याचा इशारा। भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांचा हा वाद आता फक्त शब्दांच्या गोळ्या झाडण्यापुरता मर्यादित नाही, तर तो महायुतीच्या छावणीतल्या गनिमी काव्याचं जिवंत उदाहरण आहे। गोगावले उघडपणे म्हणतात, महायुतीच्याच काही लोकांनी माझा पराभव व्हावा म्हणून देव पाण्यात ठेवले होते। हे ऐकल्यानंतर एकच प्रश्न डोक्यात घुमतो, जे आपल्या घरातलेच आपल्याला हरवायला निघतात ते जनतेच्या हितासाठी काय करणार? 15 ऑगस्टला रायगडमध्ये कोण झेंडा फडकवेल यावरून सुरू झालेला हा संघर्ष येणाऱ्या निवडणुकीच्या रणांगणापर्यंत जाणार हे मात्र स्पष्ट आहे। कारण ही फक्त ध्वजारोहणाची लढाई नाही, तर ही सत्तेच्या झेंड्याची लढाई आहे। आणि खरी भीती हीच, जर सत्तेत बसलेले नेते परस्परांच्या खुर्च्या डगमळीत करण्यात वेळ घालवत असतील तर या दरम्यान लोकांच्या हक्कासाठी लढायला कोण उतरणार? रायगडचा झेंडा अखेर कोणाच्या हाती जाईल यापेक्षा लोकांच्या मनावर झेंडा कोण रोवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर 8 महिने उलटले तरी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद संपायचं नाव घेत नाही। हा तिढा आता केवळ प्रशासनिक पदापुरता मर्यादित राहिला नसून तो थेट महायुतीच्या आंतरिक सत्ता संघर्षाचं प्रतीक बनलाय। विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहणाचा मान पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरे यांना मिळाल्यानं या वादाची ठिणगी अजून भडकली आहे। मुळात पालकमंत्री पदाची शर्यत ही केवळ प्रतिष्ठेची लढाई नाही, तर जिल्ह्यातील सत्तेच्या समीकरणांचा तोल ठरवणारा मुद्दा आहे। ध्वजारोहणाचा मान मिळणे हेही एक प्रकारे सत्ता कोणाकडे आहे याचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळं अदिती तटकरे यांना मिळालेल्या मानामुळं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। रायगडमधील माणगाव येथे झालेल्या शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गोगावले यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। गोगावले म्हणाले, माझ्या पराभवासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते। हे तर अपेक्षितच होतं, पण आश्चर्य म्हणजे महायुतीतीलच काही लोक माझ्या पराभवासाठी देव पाण्यात ठेवत होते। पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं मी फक्त 26,000 मतांनी निवडून आलेलो नाही, तर मंत्रीही झालो। आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत, शासनाला लुटणारे नाही। आणि राहिली गोष्ट पालकमंत्री पदाची, तर ज्या मावळ्यांनी 2.5 वर्षासाठी मंत्रीपद सोडलं त्याच्यासाठी पालकमंत्री काय चीज आहे? त्यांनी पुढे अजून एक गंभीर आरोप केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीच कोणत्याही प्रकल्पाला आपल्या स्वतःच्या आईचं नाव दिलेलं नाही। पण तटकरेंनी मात्र मी 10 कोटी देतो पण माझ्या आईचं नाव द्या अशी अट घातली होती। हा आरोप केल्यानंतर वातावरण आणखीनच तापलं गेलं। या टीकेला उत्तर देताना अदिती तटकरे यांनी गोगावलेंना उलट टोलाही मारला। त्या म्हणाल्या, काही लोक आमच्या रुमालाची टिंगल करतात, पण आम्ही शून्यातून इथपर्यंत आलो आहोत। हातात रुमाल असो वा नसो, आमची कामं करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे। त्यांच्या या विधानानं गोगावलेंनी सभा घेताना हातात रुमाल घेऊन केलेल्या नक्कल प्रकरणाचा स्पष्ट संदर्भ त्यांनी दिला। या सर्व घडामोडींमुळे प्रश्न निर्माण झाला, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचं वजन कमी होतंय का? यावर गोगावले यांनी अजिबात नाही असं उत्तर दिलं आणि स्पष्ट केलं की शिंदेंचं वजन कमी पडत असतं तर आम्ही उठाव केलेल्या पालकमंत्री पदावर कोर्टाने स्टे आणला नसता। रायगडच्या राजकारणात मात्र तटकरेंविरोधात सूर अधिक तीव्र होताना दिसले। आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टच सांगितलं, आता रायगडच्या ध्वजारोहणासाठी कोणाचं नाव जाहीर होणार यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रायगडचे खरे पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच असतील। तटकरेंनी आतापर्यंत जे केलं ते सगळ्यांना माहीत आहे। माझ्या मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभा केला आणि त्याला आर्थिक रसदही पुरवली। आमच्या पाठीवर खंजीर खुपसणाऱ्यांना आता आमचं उत्तर मिळेल अशा स्पष्ट शब्दात त्यांनी इशारा दिला। या वादातून केवळ 2 नेत्यांमधील वैर दिसत नाही, तर महायुतीच्या आंतरिक गटबाजीचेही स्पष्ट संकेत दिसत आहे। एकीकडे महाविकास आघाडीतील विरोधकांना टक्कर देण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे महायुतीतच आपला प्रभाव टिकवून ठेवण्याची धडपड सुरू आहे। रायगडमधील राजकीय समीकरण, स्थानिक नेत्यांमधील गटबाजी आणि जिल्ह्यातील मोठमोठ्या प्रकल्पांवर असलेली पकड हे सारं घटक मिळून या वादाचं स्वरूप आणखीन गुंतागुंतीचं बनत आहे। पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा संघर्ष पुढच्या काही महिन्यात महत्त्वाचा ठरणार आहे, कारण
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरही सत्ता कोणाच्या बाजूने झुकते याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर होणार आहे। आणि जर हा वाद असाच पेटत राहिला तर त्याचा फटका महायुतीलाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायगडचा हा वाद फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्रातील सत्ता समीकरणाचा आरसा आहे। महायुतीतीलच नेते एकमेकांवर देव पाण्यात ठेवण्याचे आरोप करत असतील तर विरोधकांना काय बोलायला कमी पडणार आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व, भाजपचा दबाव आणि स्थानिक पातळीवर तटकरेंचं जाळं या तिन्हींच्या तिड्यात भरत गोगावलेंसारखे नेते आपली जागा टिकवण्याचा आक्रमक प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत। पण मतदारांच्या मनात एक वेगळाच प्रश्न रुजतोय। जर सत्तेत असलेलेच एकमेकांना हरवण्याची योजना करत असतील तर जनतेसाठी कोण लढणार? 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाचा मान कोणाला मिळतो हा प्रश्न तात्पुरता आहे, पण पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला जनतेच्या मनात कोण झेंडा रोवतो हा प्रश्न कायम राहणार आहे। आणि जर महायुतीतीलच नेते परस्परांचे पालकमंत्री पद हिसकावण्याच्या स्पर्धेत गुंतले असतील तर विरोधक मात्र लोकांच्या मनाचा किल्ला जिंकण्यासाठी मैदान मोकळं करून घेतील। रायगडमधील हा झेंडा विवाद म्हणजे पुढच्या राजकीय वादळाची पहिली चाऊल आहे। पुढच्या काही महिन्यात हा वाद केवळ ध्वजारोहणापुरता राहील की महायुतीच्या पायाभरणीला हादरा देईल हे पाहणं आता सगळ्यांच्या उत्सुकतेचं कारण बनलंय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो, रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा सत्य। संपर्क 9595727107